Good afternoon, everyone, and we are back with a new series of Leelas of Baba. न्यू सिरीज मी का बोललेलो आहे कारण आपण आज कधी थोडंसं नवीन सब्जेक्ट घेतोय. पण बाबांच्या लीला बघितलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच लाईक भद्रकाली देवी पाहिली, नंतर मग बाबांचे जे मोठमोठे भक्त होते त्यांचे आपण लीलाज ऐकल्या बाबांबरोबर. तर टुडे आज आपण आता एक नवीन घेतोय. वी आर गोइंग टू द स्लाइटली डिफरंट थिंग. इट्स कॉल्ड टीचिंग्स ऑफ बाबा. इट इज गोइंग टू बी मिस्टर शेणॉय सर. And so I will request Mr. Shenoy to please take over. ओम नमो भगवते नित्यानंदाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आजपर्यंत मी बाबांची लीला बघितली आणि लोक वेगवेगळे भक्त जे होते त्यांचे अनुभव बघितले. बरोबर. पण ह्याच्या बरोबर जर आपण त्यांनी आपल्याला काय शिकवलं हे पण घेण्याचं मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. की ओनली लीलाज आर ओके, यू गेट इंटरेस्टेड, यू फील कनेक्टेड. पण कुठेतरी लर्निंग जे आपण नाही आणलं तर लीला मग स्टोरीमध्ये कन्वर्ट होतं. एक व्यक्ती आली, त्याने काही लीला केली आणि गेल्या. नो, ती व्यक्ती आपल्यात उतरावं, व्यक्ती आपला जीवनाचा पाठ बनावा, आपल्याची उन्नती व्हावी, आपल्यामध्ये मे बी सांसारिक लेवल ऑल्सो, नाहीतर स्पिरिच्युअल लेवल आपण असू दे, तिकडे कुठेतरी आपला प्रोग्रेस व्हावा आणि या जन्माचं सार्थक व्हावं. नित्यानंद बाबांचं असं होतं की त्यांनी कधी ऑर्गनाइज लेक्चर्स नाही ठेवले. म्हणजे असे बसले, लोक जमा झाले आणि मग त्यांनी लेक्चर दिला अर्धा तास, 1 तास. कुठले शिबिर ठेवले नाहीत, कुठले इंटेन्सिव्ह ठेवले नाही, असं काहीच नव्हतं. इट वॉज स्पॉन्टेनियस. आता संपूर्ण त्यांचे जे हाय लेवल स्पिरिच्युअल जे त्यांचं जे शिकवण आहे, विच इज कलेक्टेड इन ॲज कंपाइल्ड बाय तुळसमा, त्या पुस्तकाचं नाव आहे चिदाकाश गीता. चिदाकाश गीता इज फॉर एन ॲडव्हान्स साधक, ज्याला खरोखर या मार्गावर त्या लेवलपर्यंत प्रोग्रेस व्हायचे त्या लोकांसाठी आहे ते. आणि ते फ्रॉम हिज डेज इन केरला, म्हणजे कोल्यांडी वगैरे तिकडनं पर्यंत कर्नाटकापर्यंत ते जे आले, उडपी, मँगलोर, कुमटा, त्या लेवलपर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या अवस्थेत ते बोलायचे. म्हणजे इट वॉज नॉट अगेन ऑर्गनाइज लेक्चर. ते कुठल्या तरी एका अवस्थेत जायचे आणि त्यावेळी ते काढायचे. काही लोकांनी ते लिहून काढलं. तुळसम्माने ते सर्व कलेक्ट केलं, त्याला पॉलिश केलं, फ्लोमध्ये टाकलं आणि तिने चिदाकाश गीता म्हणून ते बाबाकडे घेऊन आले की बाबा हे मॅन्युस्क्रिप्ट तयार आहे, माझं काय करायचं आहे याचं. बाबांनी तेव्हा म्हटलं की त्याला चिदाकाश गीता म्हणून दे नाव. बाबाने चिदाकाश गीता म्हणून त्याचं नाव दिलं आणि त्याला बाबाने एक प्रस्थान म्हणतात, मला वाटतं फोरवर्डला प्रस्थान पण बाबांनी कसं लिहिलं. अच्छा, बाबांनी लिहिलंय? बाबांनी दिलं त्याला. वा. की ह्या रीतीने ते पुस्तक, म्हणजे बाबा सेज दॅट दिस इज व्हॉइस फ्रॉम सुप्रीम कॉन्शियसनेस. ॲब्सोल्युटली. तुम्ही वाचलं म्हणून मोठे झाले आणि नाही वाचलं म्हणून लहान झाले असं पण नाही. इट इज नॉट, म्हणजे इट डिड नॉट अलाउ एनीबडी टू हुक ऑन इट. इट्स अ प्रोसेस, इट्स अ मीन्स ऑफ, म्हणजे जसं आपण लॅडरवर चढतो, आपण वर चढल्यानंतर आपण ते लॅडरला पकडून नाही बसतो, आपल्या गोलपर्यंत पोहोचलं की आपण ती सीडी सोडून देतो की आपल्या इकडे आलो आपण. तर तसं कुठलीही गोष्ट शुड नॉट बी अन ऑब्सेशन. डोंट बिकम फॅनेटिक्स. ऑब्सेशन झालं नाही म्हणजे तुम्ही त्याला अडकून नाही राहिली. ती वस्तू आपल्याला वापरून जे पुढे जाता येईल ते पुढे जायचं आणि मग ते डोंट गेट कॉट इन टू इट. यू हॅव टू कंटिन्युअसली प्रोग्रेस. पण वेन ही केम टू गणेशपुरी, इज मोर अप्रोच त्यांचा जो होता वॉज मोर ऑन, बिकॉज हाऊस होल्डर डिवोटीज वाढले, खूप हाऊस होल्डर डिवोटीज होते. त्यांच्याकडे ध्यान, धारणा, प्राणायाम, सुषमानादी, नाडी वगैरे हे सर्व वॉज नॉट मेकिंग मच ऑफ अ सेन्स फॉर कॉमन पीपल, कारण गरीब होते त्यावेळी. इट वॉज, वी वर जस्ट, यू नो, आय थिंक जेव्हा बाबांचे जे सगळे भक्त होते ना, तेव्हा ऑर्डिनरी एक्स्ट्रा म्हणजे एकदम साधे लोक. जे जसं तुम्ही म्हणताय की इवन इन केरला वगैरे, पीपल यू जस्ट कम अँड दोज हू वर यु नो ब्लेस्ड, दे वर ब्लेस्ड. आणि खूप असं स्पिरिच्युअली पुस्तक वाचलेले वगैरे असं नव्हतं. तेच स्वतः म्हणायचे पुस्तक ज्ञानपेक्षा मस्तक ज्ञान श्रेष्ठ. तुम्ही बघा ना, तरी पण किती त्यांचे जनानंद स्वामी आहेत, नंतर तुळसा मात्र आहेत, नंतर लतिका माऊली आहेत, ललिता माऊली, देन ऑफकोर्स स्वामी मुक्तानंद,
नंतर देर इज शालिग्राम स्वामी आहेत, शालिग्राम स्वामी आहेत. मग महाबला स्वामी, असे हा. खूप आहेत. People हा. who they took whatever they had needed from from Baba, and they became big in there. फ्रॉम देअर दे वॉक फर्दर. Yes. जशी त्याची स्पिरिच्युअलिटी तयार होती तशी त्या लोकांनी घेतलं. पण सध्याचा आपला जो अप्रोच असतो, वी लाईक समथिंग असं सणसणीत Yes. पाहिजे, Yes. ऑर्डिनरी थिंग्स. तुम्ही चांगलं वागा, चांगलं बना, हे दी पीपल डोंट वॉन्ट. दे वॉन्ट समथिंग ॲक्शन. म्हणजे मी आय वॉन्ट दोज ऑकल्ट पॉवर्स म्हणतात ना, मला ते पॉवर्स पाहिजे. तर काही लोकांनी कुंडली अवेकनिंगवर खूप लक्ष दिले. बाबा इज वॉज वन ऑफ द मास्टर ऑफ कुंडली योग. Absolutely. म्हणजे He was one of the greatest वन ऑफ masters द ग्रेटेस्ट मास्टर ऑफ कुंडली. of 20th century, I think. हा, पण त्यांनी हे नॉर्मल साधारण माणसाला दिलं नाही ते. कारण काय असतं, कुंडली योग त्या मार्गावर जाण्याच्या आधी तुमचं खूप काही क्लिनिंग व्हावं लागतं. कुंडली सच अ पॉवरफुल शक्ती असते की तुमच्यात जर रावणाची वृत्ती असेल तर यू विल बिकम लाईक रावण. दॅट पॉवरफुल, बिकॉज कुंडली वॉज जागृत इन रावण ऑल्सो. सो कुंडली मेक्स दॅट पर्टिक्युलर वासना, तुमच्यात जी वासना आहे त्याला एवढं पॉवरफुल लेवलला घेऊन जातो की यू कॅन बिकम अ व्हेरी क्रुकेड पर्सन. कुंडली ऑल्सो बी अवेकन. इट नीड नॉट बी अवेकन ओनली स्पिरिच्युअल गे. सो व्हॉट वॉज ही सेइंग की आधी यू शुड क्लीन द फील्ड. जोपर्यंत तुम्ही तुमचं शेत नांगर करत नाही तोपर्यंत त्याच्यात पेरणी घातलं तर काही उपयोग नाही, कारण इट विल ऑल कम विथ वीड्स, त्याच्यात गवत वगैरे सर्व होणार आणि यू विल नेव्हर गेट गुड हार्वेस्ट नाही मिळणार तुम्हाला. बरोबर. सो प्युरिफाईंग युअर म्हणतात इनर इन्स्ट्रुमेंट आहे. इनर इन्स्ट्रुमेंट काय असतं, बुद्धी असते, दॅट इज इंटेलिजन्स. शरीर असतं आपलं आणि मन, हे तीन मेन इन्स्ट्रुमेंट आहे. हे 3 इन्स्ट्रुमेंटला जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि तुम्ही डायरेक्टली कुंडली जागृत करण्यासाठी गेलात तर इट्स इफेक्ट विल बी व्हेरी डेंजरस फॉर यू. तर ही वेन वी पीपल लाईक अस केम अराउंड हिम, ही स्टार्टेड टॉकिंग अबाउट शुद्ध भावना. म्हणजे तुमची भावना शुद्ध झाली पाहिजे. ते काय म्हणायचे, निर्मल मन पाहिजे. मन हे निर्मळ पाहिजे. निश्चल मन म्हणजे ॲजिटेटेड मन नको. तुम्ही तुमच्या मनाला निश्चल मन ठेवा, शुद्ध मन ठेवलं पाहिजे. आणि मग अन्यन शरणम म्हणजे तुम्ही सद्गुरूकडे अन्यन शरण झाले पाहिजे. यू शुड टोटली सरेंडर टू हिम. आणि शेवटी ते एक म्हणायचे सबमिट्टी. आता काही लोकांना हे शुद्ध भावना आणि सबमिट्टीचं त्या लोकांनी त्या प्रॉपर सेन्समध्ये तो घेतला नव्हता. ही नेव्हर मेंट लाईफ इज फ्युटाईल. ही नेव्हर एव्हर मेंट लाईफ इज फ्युटाईल. ते म्हणते यू शुड लिव्ह लाईफ विथ फुल ऑफ पॉवर, विगर, अँड यू शुड गिव्ह युअर बेस्ट. त्यांना आवडायचं एक माणूस जो पॉवरफुल असायचा आणि खूप स्ट्रॉंग असायचा आणि तो गो गेटर होता. यू शुड लव्ह सच पर्सन दॅन अ पर्सन हू अपियर टू बी काय होत नाही देवा, माझ्याने होत नाही, रडगाणं नाही आवडत होतं. ही वॉन्टेड पीपल लाईक टू बी अर्जुना, स्ट्रॉंग. रणांगणात उतरावं, आपण आपलं पुरुषार्थ दाखवावं, आपलं काम करावं आणि डू इट इज बेस्ट. ही इज टू से आपली ड्युटी फर्स्ट म्हणायचे ते. जसं एक माणूस शुक्रवारी त्याच्या बॉसला टोपी लावून तो गणेशपुरीला गेला, कारण मला 3 दिवस मिळेल भावाकडे राहायला, आणि न सांगता मागच्या दरवाजाने ऑफिस सोडून तो आल्याबरोबर बाबाने त्याला एवढं ओरडला, आज शुक्रवार आहे, तो आला कसा, तो सुट्टी होती, नाही म्हणत सुट्टी नव्हती, मग आला कसा. ड्युटी सोडून म्हणजे तुमचे धर्म, तुमचं कर्म सोडून तुम्ही माझ्याकडे येऊ नका. खूप रागवले त्याच्यावर. सो ही वॉज व्हेरी क्लिअर की तुमचं धर्म करा, तुमचं कर्म करा आणि लिव्ह युअर लाईफ फुल्ली. म्हणजे प्रत्येक क्षणाला जगा तुम्ही. यू शुड लिव्ह युअर लाईफ फॉर. आणि ही वॉज ऑल्सो पॉवरफुल. बाबा कधीच वीक नव्हते. बाबा वॉज पॉवरफुल टिल एंड, व्हेरी स्ट्रॉंग. हिज व्हॉइस वॉज पॉवरफुल. त्यांचं बैठण्याचं तुम्ही बसायचं स्टाईल बघा. ही वॉज ऑलवेज मेजेस्टिक. कुठलाही फोटो तुम्ही उघडून बघा, त्यांचे डोळे, त्यांचे शरीर, दे वर ऑलवेज व्हेरी पॉवरफुल. इट वॉज गिव्हिंग अ सेन्स ऑफ पॉवर, सेन्स ऑफ इन्फिनाईट. म्हणजे प्रेम तर होतंच, पण प्रेम वॉज नॉट ऑन वीक प्लॅटफॉर्म. प्रेम वॉज ऑन दी प्लॅटफॉर्म ऑफ शक्ती. सो ही वॉज ते कंटिन्युअसली आपल्याला ते शिकवायचं. आता त्याचं शुद्ध भावना म्हणजे लोकांना काय वाटलं, शुद्ध भावना म्हणजे आपण चांगलं वागावं, प्रेम करावं, दानधर्म करावा, शाळेत जावं, ऑर्फन लोकांना पुस्तक वाटावं, गरीब दिसतात त्याला जेवण द्यावं, शाळेला डोनेशन द्यावं, मंदिर बांधावं. हे सर्व चांगलं आहे. इट्स नो डाऊट इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग, गुड थिंग टू डू, बट दॅट इज नॉट इट. अच्छा.
भावांच्याकडे भरपूर काही व्हायचं, शाळा बनायचं, लोकांना जेवण मिळायचं, भंडारा व्हायचा, बाल भोजन लहान व्हायचं, मुलांसाठी तर खूपच असायचं. सर्वच व्हायचं. बट देअर वॉज समथिंग विच वॉज मेकिंग इट गो. इट वॉज हॅपनिंग. इट वॉज नॉट इंटेन्शनल, इट वॉज सिम्पली हॅपनिंग. म्हणजे तुमची जी आतली जी शक्ती आहे त्याच्याने ते सर्व झालं पाहिजे. आणि तुम्हाला ते अशी भावना आलीच नाही पाहिजे की मी करतो, मी दान दिला, मी लोकांना सांभाळलं, मी लहान मुलांना हे वाटलं. नो, हे देवाने माझ्याकडनं करून घेतलं, ही भावना यावी. आपल्याकडे वेगवेगळी भावना आहे. मी काहीतरी आहे, मी कंपनीत प्रेसिडेंट आहे, मी प्राईम मिनिस्टर आहे, मी कंटिन्युअसली भावना, वेगवेगळ्या टाईपची भावना आहे. आणि ते भावनेचे परत परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होतात आणि विच मेक्स अवर कॅरेक्टर. आणि आपण जे दुखावलेलं जातो, नाही तर एक्सायटेड असतो, सुखी असतो, नाही तर दुःखी असतो, हे सर्व आपले भावनाचे जे मिश्रण आहेत आपल्यामध्ये, विच इज कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ बिलिंग. त्यामुळे आपण जे होतो ते होतो आपण. तर त्यांनी दरवेळेची भावना शुद्ध ठेवा, मन निश्चल ठेवा, निर्मळ ठेवा, शुद्ध ठेवा, शुद्ध भक्ती करा. यूज टू से ऑल दिस. आणि ते एक म्हणायचे की आपल्या हृदयात राहा. आता हृदय म्हणजे कुठलं? हे हृदय नाही, फिजिकल हृदय. ही इज टॉकिंग अबाउट अ स्पेस. हृदय आकाश म्हणायचे. ही इज टॉकिंग अबाउट द स्पेस जिकडे तुमची भक्ती आणि तुमचा शुद्ध भक्ती आणि शुद्ध विवेक, कॉन्टेम्प्लेशन करून जो विवेक तुमच्यात येतो, ते जेव्हा एकत्र येतात, जेव्हा भक्तीला तुमच्या विवेकचा सपोर्ट मिळतो आणि विवेकला तुम्हाला भक्तीचं सपोर्ट मिळतो आणि त्याच्यातनं जो वैराग्य येतो, ती जे स्पेस आहे त्याला ते हृदय आकाश म्हणायचं. आणि विवेक चुडामणीमध्ये आदिशंकराचार्य पण त्याला हार्ट केव म्हणतात. केव म्हणतात त्याला, ते गुफा म्हणतात ते. सो ही इज नॉट टॉकिंग अबाउट द फिजिकल हार्ट. तुमचं लक्ष हृदयात ठेवा म्हणजे ते आपण आपल्या हृदयात ठेवतो, आपलं हार्टबीट किती आहे दररोज बघायचे हा, नाही. तर आपलं ते त्याच्यावर जातं ते. पण व्हॉट इज एक्झॅक्टली स्पेस वेअर दिस कॉन्टेम्प्लेशन, शुद्ध भावना आणि शुद्ध भक्ती, ही आपलं वे ऑफ बीइंग होतं, म्हणजे आपलं अस्तित्व बनतं. ते स्पेस, त्या स्पेसमध्ये तुम्ही राहिलं, त्या लेवलला गेला आणि तेव्हा तुमची कुंडली जेव्हा राईज झाली, तर मग ते मोक्षाकडे घेऊन जातं. अदरवाईज इट बिकम्स, मग तुम्ही बघतात बरेचसे साधू संत लोकांना क्युअर करतात, प्रेडिक्ट करतात, फ्युचर प्रेडिक्ट करतात, तुम्हाला हवं ते करून देतात. बरोबर आहे. होतं ते सर्व होईल. पण जो अल्टिमेट ज्यासाठी हे जे बनवलं आहे, मोक्षासाठी जे बनवलं आहे, ते तुम्ही कधी नाही, तुम्ही परत येऊन अडकणार आणि तुम्ही तो परत इगोमध्ये अडकणार. तर शुद्ध भावना हे त्यांचं खूप एम्फसिस होतं. लोकांना म्हणजे शुद्ध भावना ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा, निश्चल मन ठेवा, अन्यानं शरण जावं गुरुला. हे सर्व ते रेग्युलरली लोकांना सांगायचे. बट वी वर व्हॉट वी वर. पण त्यांची करुणा तेव्हाही होतं. आपण जरी त्या लेवलला गेलो नाही, पण ती करुणा कधी कमी नाही पडली. ही इज कम्पॅशन, त्यांचं प्रेम, त्यांचं ते राहायचं. आपण जाऊन दरवेळी बाबा हे झालं नाही, बाबा नोकरी मिळाली नाही, बाबा मुलगा झाला नाही, बाबा लग्न झालं नाही, हे नाही झालं, ते धंदा नाही, हॉटेल नाही, हे नाही, ते करायचं. ते पण व्हायचं. ते काय, ते बिकॉज त्यांची जी चित्तशक्ती होती, यूज टू फॅसिलिटेट ऑल दिस हॅपनिंग. इट यूज टू फॅसिलिटेट ऑल दिस हॅपनिंग. म्हणजे लोक ज्या भक्तीने, श्रद्धेने जे मागायचे, ते त्यांना टोटल पॉवर हिमसेल्फ. ते म्हणायचे भावाचा हिस्सा दे, तू ज्या भावनेने माझ्याकडे येतो ते तुला मिळेल. बरोबर आहे. म्हणजे आपण आरशात बघतो, समजा आपण दाढी न काढता आरशात बघितलं तर आपल्या दाढी दिसणार. आपण केस विचारून घेणार व्यवस्थित तर आपलं व्यवस्थित दिसणार. सो वे यू कम इन फ्रंट ऑफ युअर सद्गुरू, इट विल बी रिफ्लेक्टेड अकॉर्डिंगली. तर त्या हिशोबाने बाबाने एम्फसिस ह्याच गोष्टीवर दिलं होतं. आणि ह्या गोष्टीला मी बरंच प्रयत्न केले की बाबा हे काय असेल, शुद्ध भावना म्हणजे काय, ॲक्टिंग गुड, लुकिंग गुड, हे मला पण वाटायचं. फील गुड, नॉर्मल आपल्याला हे सर्व शिकवतात ना आजकाल. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये फील गुड, लुक गुड, कम्फर्ट लेवल, कम्फर्ट झोन, हे सर्व शिकवायचे. सो आय ऑल्सो फेल्ट की इट इज ऑल दॅट. म्हणजे दान करा, धर्म करा, हे करा. तर व्हॉट इज दिस शुद्ध भावना? जेव्हा मी शुद्ध भावना अंडरस्टँड केलं की म्हटलं हे कठीण आहे. शुद्ध भावना लिटरली आपल्यावरचं, तुम्ही खारी बिस्किट बघितलं असेल ना, लेअर 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 असतं. आणि एक लेअर काढलं की दुसरा लेअर येतो, दुसरा लेअर काढलं की तिसरा लेअर येतो. तर आपल्याकडे जन्मोजन्मी आपली जी वासना आणि संस्कार घेऊन येतात त्याचे लेअर आहेत. आणि ते लेअरचं सर्व मिश्रण म्हणून जो होतो तो आपण बनतो. तुम्ही सिरीज बनला, मी शणे बनलो. इट इज इम्पॅक्ट ऑफ दॅट. यू नीड टू रिमूव्ह दॅट. म्हणजे आपल्या शेतीत जर वीड्स बनले आहेत तर आपल्याला ते काढावं लागतं. ते काढून मग त्याची मशागत करून
मग त्याच्यात प्रेरणी केली की देन इट बिकम्स अ प्रॉपर प्लेस टू सिमिलरली. सो दॅट इज व्हॉट इट इज. त्याच्यात मी बरंचसं स्टडी करायला बघतो, म्हणतो ते कठीण आहे. मग हे आणायचं कसं, आपल्या शुद्ध भावना आणायची कसं, इट्स अ प्रोसेस. साधना हे प्रोसेस असतं. असं नाही की तुम्ही आज बसलात आणि उद्यापासून तुम्ही राईट. झालेत. नाही, इट इज अ प्रोसेस. तुम्हाला रोज प्रयत्न करून, रोज प्रॅक्टिस करून, बाबा अभ्यासमध्ये खूप म्हणायचं, मे बी इट अभ्यास कॅन टेक योग. लाईफ टाइम्स. हा, अभ्यास योग म्हणायचं. ते अभ्यास केलं तरच होईल. बरोबर आहे. आपल्याला अभ्यास म्हणजे अभ्यास, परीक्षेला अभ्यास करायचा, पण त्यांचा जीवनामध्ये पण अभ्यास जीवनाचा करा. तो प्रत्येक क्षणाला मे तुम्ही फॉलो अभ्यास एव्हरीथिंग दॅट इट टीचर्स. प्रत्येक मिनिटाला तुम्ही त्याच्यात जोडून राहा. रिमेन चीजलेसली कनेक्टेड विथ ओके. विथ युअर सद्गुरू. मग ते सद्गुरू मे बी हिम, सद्गुरू मे बी व्हॉट इज विदिन यू. तर ज्या देवा त्या I think इष्ट there is a word for that, देवतापासून no? They सुद्धा. are connected to him. I think is there a word for it? Now it doesn't come. No, even to- I was thinking. I think there is a word Sir, for it. While I am telling all this, I want the viewers to know that I am no authority. मी कुठली स्क्रिप्चर वाचले नाही. I have not studied any scriptures. I have not studied any book. I have not gone to anybody else to learn spiritualism or religion. I have not learned. जे काय सायंटिस्ट असल्यामुळे आपल्याला थोडी सवय असते, इकडे तिकडे थोडंसं एक्सपेरिमेंट करावं, बघावं. बरोबर आहे. आणि एक तुम्हाला सांगू का तुम्हाला? The fact that you have gone to Baba and Baba has blessed you, that means probably in your previous life you have done all these things. म्हणजे त्याच्याशिवाय असे ब्लेसिंग्स आपल्याला मिळू शकत नाहीत. And that also of one of the greatest guru of the last century. तर मला वाटतं मागच्या एका एपिसोडला मी हा माझा स्केप्टिकल नेचर हा. माझं जे हे होतं मी एक्सप्रेस पण केलं होतं. आणि त्यावेळी मी म्हटलं की हे माझे त्यांनी कसं काढलं की ज्ञानेश्वर माऊलीचा तो अभंग माझ्या समोर आला आणि त्याच्यात ती म्हणाले ज्याच्यावर राजाने मुद्रा मारली आहे, त्याचं एम्ब्लेम मारले आहे, तो आपोआप त्या सुल्लक पेपरला नाही तर सुल्लक फ्लॅगला, कपड्याच्या तुकड्याला आपण सॅल्यूट करतो फ्लॅग म्हणून. बरोबर आहे. तसं ह्या बाबाने आपल्याला हात लावला, आपल्याला बाबाने आपल्याला बघितलं, त्यामुळे आपण कुठेतरी थोडंफार बोलायच्या लायकी आपल्याला आली आहे. नाही बरोबर आहे. आपण चुकू शकतो, म्हणजे आय मे बी रॉंग ऑल्सो, आय मे हॅव अंडरस्टूड, पार्टली अंडरस्टूड और मे नॉट हॅव अंडरस्टूड एट ऑल. पण मला जे थोडंफार माझ्या वडिलांकडनं, आई वडिलांकडनं, माझे जे बाबांचे जे जवळचे भक्त होते त्यांच्याकडनं जे मला थोडंफार मिळालं ते मी आय हॅव ट्राय टू प्रेझेंट टू पीपल इन माय व्हेरियस Yes, yes, of course. अँड दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू प्रेझेंट हिअर. की बाबांनी शुद्ध भावना आपल्या जीवनात आणण्यासाठी जो अभ्यास योग आपल्याला करायचा आहे, शुद्ध भावना आपण मग स्टडी करू. कारण शुद्ध भावना तुम्ही आधी ऐकलत ना तर यू विल गेट पुट ऑफ की बाबा ये थोडा तकलीफ आहे बाबा, मैं कैसा सुधरेगा, मैं एवढं नाही level बरोबर मध्ये आहे. जाऊच कसं शकतो. आणि माझ्या इज नॉट माय कप ऑफ टी, मी नाही करू शकत. तर त्याचा आधी मी आय विल गिव्ह दी मेडिसिन फर्स्ट अँड देन आय विल टेल वेअर इज दी इलनेस. सो यू विल फील की बाबा हा डोकं दुखलं तर माझ्याकडे बाम आहे, डोकं दुखलं तर माझ्या बाम आहे. तर त्या हिशोबाने व्हॉट विल डू इन द कमिंग एपिसोड आय विल टेक मानस पूजा म्हणून मी घेईन. मानस पूजा इज वन ऑफ द टेक्निक ऑफ ब्रिंगिंग शुद्ध भावना इन युअर सेल्फ. मानस पूजाचा अर्थ लोकांना खूप कमी कळला आहे, बट मेनी पीपल हॅव एक्सप्रेस मानस पूजा. मानस पूजा वेगवेगळ्या तऱ्हेने लोकांनी एक्सप्रेस केले. सम ऑफ देम आर रिअली टचिंग, व्हेरी ब्युटिफुल. बट वी नीड टू स्टडी अँड अंडरस्टँड हाऊ कॅन आय ब्रिंग इट इन माय लाईफ. मानस पूजा इज अ टेक्निक बाय विच यू कॅन ब्रिंग शुद्ध भावना इन युअर सेल्फ. सो लेट अस, I have given an introduction to this series of talk. We will do, it is a process, slow and steadily we will take various teachings and go forward. And आज इकडेच थांबूया आपण. या इंट्रोडक्शनमध्ये आय रिक्वेस्ट पीपल टू ऑल्सो कॉन्टेम्पलेट, थोडंसं विचार करा की ह्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. आपण ह्या मार्गावर आपण तयारी करू ह्या मार्गावर जायला. दोन गोष्टी आहे, एक तर शुद्ध भावना आहे आणि एक आपल्या सद्गुरूची शरण जाणं. हे दोनवर थोडंसं लक्ष दिलं की पुढच्या एपिसोडला आपण तयारीत येऊ आणि ते तुम्हाला ऍप्लिकेबल, मला ऍप्लिकेबल आणि ज्या लोकांना वी आर ऑल्सो ट्रॅव्हलर्स. तुम्ही आणि मी पण, आपण पण ट्रॅव्हलिंग मोडमध्ये आहेत. वी आर ऑल्सो ट्राईंग टू कुठल्या ट्रेनमध्ये बसू, आपलं सीट नंबर काय आहे, ते आपल्याकडे जायचं तिकडे जाते का ती गाडी. सो वी आर ऑल्सो इन द प्रोसेस ऑफ दिस जर्नी. वी आर नॉट रिच्ड अ गोल, वी आर इन द प्रोसेस. पण एवढंच की यांची कृपा झाल्यामुळे आपल्याकडे तिकीट तरी आलं.
या मार्गावर जाण्यासाठी आम्हाकडनं आपल्याला तिकीट मिळालं. सो वी आर क्वालिफाईड टू Yes. नाव स्टार्ट दिस जर्नी. No, I think we are just आपण दोघे तर काय I am absolutely I'm a photographer. You are a scientist. So both of us have come together with a common thing that with a common love of maybe Nityananda Baba, and we are just exchanging our thoughts. येस. Maybe you are giving more of your thoughts. I'm just learning from them, and you are also learning from them. And in the process we are learning. In Yes. fact, it is helpful to us also. You see, we are Yes. also going to progress. It is not something which it's something which is helpful to all of us, including you, me. So I think what this small episode has shown us is first you should have gratitude towards your guru. Should be always be indebted to him, and you should be very you should realize that he is the biggest he's the greatest teacher, ultimate teacher, ultimate God, and this is how you must present yourself to him with gratitude. Then there is Ananya Sharanam. Ananya Sharanam is another name for maybe Tuch for Maza. gratitude. माझा तूच. Yes, Yeah. you are I'm always inside. I'll always surrender to you. तुझ्याच कृपामुळे मी आहे. Yes. And then the third one is Shuddha Bhavana. शुद्ध. So which we may learn more, or which we may get some more ideas, and which we can contemplate on. Which will qualify me to become a साधक. Yes. Qualify me to become a साधक. Yes. त्याच्यानंतर साधना आली. Yes. हे क्वालिफाय म्हणजे आपल्याला नर्सरीमध्ये टाकतात ना आधी, शाळेत घेण्याच्या आधी म्हणतात नर्सरीमध्ये आलो इसको कम से कम कुछ तो सीख के आएगा. Yes. तर दिस इज नर्सरी. शुद्ध भावना वगैरे नर्सरी. हे जर तयार झालं की तुमच्यात बाकीचा प्रोग्रेस खूप इझिली आणि Absolutely. आरामात होईल. तसं Absolutely. आपण आज इकडेच थांबू Yes, आणि sir. आपण पुढच्या वेळी विल स्टडी ऑन मानस पूजावर आपण Yes. लक्ष देऊ. Yes. एक प्रयत्न करू Yes. टू अंडरस्टँड बाय आवर डिस्कशन. And absolutely, What is Manas people Puja? can learn. Absolutely. Even we are going to learn in that process. We are also learning. Also give us feedback. That's something which needs to be Absolutely. added further. Absolutely. So with that we do, and we seek Stop his- here, right? Yes, we stop. Om Namo Bhagavate Nityanandaya. Sadgurunath Maharaj ki jai. रात्रंदिवसा देवा तुमची